नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सूर्यफूल शेतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सूर्यफूल दिसायला सुंदर असला तरी त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत। यामध्ये तेलाचे प्रमाण 50 ते 53% असते। शक्यतो सूर्यफुलाची लागवड तिन्ही हंगामात करता येते। सुरुवातीला वाढीसाठी थोडी थंडी आणि नंतर फुलोऱ्यासाठी उष्णता आवश्यक असते। यासाठी जमीन ही मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी, पीच 6 ते 7.5 असणारी असावी। सुरुवातीला जमिनीची 2-3 वेळा नांगरणी करून भेसळ डोस म्हणून शेणखत वापरावे। लागवडीसाठी प्रति हेक्टर 8 ते 10 किलो बियाणे लागत असून 2 ओळींमधील अंतर 2 फूट, रोपांमधील अंतर अर्धा फूट असावा। इतर पिकांच्या तुलनेत सूर्यफुलाला कमी पाण्याची आवश्यकता असते। साधारणतः 15-15 दिवसांनी एकदा सिंचन केलं तरी चालतं। त्याचबरोबर सूर्यफुलाच्या पिकाला कोणत्याही प्रकारचे मोठे रोग लागत नाहीत। खत व्यवस्थापनासाठी NPK, सल्फर तर काही ठिकाणी शेतकरी बोरेक्सची फवारणी करतात, ज्यामुळे तेलाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढते। सूर्यफुलाचा कालावधी 120 दिवसाचा असतो। प्रति एकर 20 क्विंटल पर्यंत सूर्यफुलाचे उत्पादन निघत असून सरासरी दर 6,000 रुपये प्रति क्विंटल आहे। एकंदरीत इतर पिकांच्या तुलनेत सूर्यफूल लागवड हे चांगले उत्पन्न मिळवून देणारी, कमी खर्चाची आणि सोप्या पद्धतीने करता येणारी शेती आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सूर्यफूल लागवडबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनल सबस्क्राइब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।